श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात होळी आणि धुलवड इतकंच रंगपंचमी सणालाही महत्त्व आहे। होळीनंतर हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो। असं म्हटलं जातं की स्वर्गलोकातील सर्व देवी देवता पृथ्वीवर रंग उधळण्यासाठी येतात। या सणाला देवपंचमी किंवा श्रीपंचमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। रंगपंचमीला विविध रंग गुलालाची उधळण केली जाते। यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं। यंदा रंगपंचमी 30 मार्च रोजी आहे। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी 29 मार्च रोजी रात्री 8:20 सुरू होईल, तर 30 मार्च रोजी रात्री 9:13 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 30 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल। या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 7:46 पासून 9:19 पर्यंत आहे। रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा काही आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत आणि ह्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं। आणि म्हणूनच आपल्याला आज अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची, ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही। त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होणार आहे। त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक स्त्रीने आजच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। पौराणिक कथेनुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि राधाने वृंदावनमध्ये होळी खेळली होती। या दिवशी पृथ्वीवर देव येऊन रंग आणि गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात। या दिवशी गुलाल उधळल्यानंतर ज्याच्या अंगावर गुलाल पडतो त्याला देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं। या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होतात। श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची पूजा संपत्ती आणि समृद्धीसाठी केली जाते। चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे पंचमी हा दिवस लक्ष्मीच्या पूजेला विशेष मानला जातो। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णाला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं। जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं असतं। अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते। आपल्याकडे जेव्हा लग्न होतं तेव्हा लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की आपली मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्याची कधीही कमतरता होणार नाही। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आपल्याला आवर्जून अन्नपूर्णा मातेची पूजाही करायची। आपल्याला काय करायचं, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि तिला जलाभिषेक करायचा। 11 पळी तिच्यावर पाणी अर्पण करायचे। प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः, ओम श्री अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 पळी पाणी हे अर्पण करायचे। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला जे आहे एक तामण घ्यायचं आहे। त्या तामणावर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं। त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे। आणि अन्नपूर्णा मातेला जे आहे आपल्याला तांदूळ आहेत ते अर्पण करायचे। तांदूळ कसे अर्पण करायचे, ज्या रीतीने आपण कुंकुमार्चन करतो त्याच रीतीने आपल्याला हे तांदूळाचं अर्चन सुद्धा करायचं आहे, किंवा तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकतात ह्या दिवशी। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा अंगठा, त्याचबरोबर तुमचं मधलं बोट आणि तुमच्या करंगळी शेजारीचं जे बोट आहे त्याला अनामिका म्हणतात। ह्या 3 बोटाने जे आपल्याला हे अर्चन करायचं आहे। जिथपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तिथपर्यंत आपल्याला हे अर्चन करायचं आणि अर्चन करताना निरंतर आपल्याला ओम श्री अन्नपूर्णा माते नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला हे अर्चन करायचे। ही तर आपण सेवा केली अन्नपूर्णा मातेची। आता ही सेवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये करू शकतात, कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो।
अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे आणि जर आपण पंचमी तिथीला अन्नपूर्णा मातेला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती तर होतेच होते, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही. तर जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे ते म्हणजे सौभाग्याच्या वस्तू, म्हणजे आपल्याला 16 शृंगार जे असतात ते आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे. त्याच्यामधल्या तुम्ही कोणत्याही 16च्या 16 वस्तूच अर्पण करायच्यात असं नाही आहे. तुम्ही टिकली आहे, नेल पेंट आहे, कुंकू आहे, हळद आहे, त्याचबरोबर गजरा आहे, साडी आहे, ब्लाऊज पीस आहे, लिपस्टिक आहे, मेकअपचं सामान आहे, ह्या वस्तूंपैकी तुम्हाला यथाशक्तीप्रमाणे ज्या तुम्ही अर्पण करू शकता त्या वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेला हात जोडून प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे. माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. मला अखंड सौभाग्याची प्राप्ती झाली पाहिजे. आमच्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे आलं नाही पाहिजे. पंचमी तिथीला जर आपण पार्वती माताची ही एक सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. उपाय अतिशय सोपा आणि साधा आहे, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडणार नाही. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.